श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1640व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन कृष्ण पंचमी, सोमवार दिनांक 21 ऑक्टोबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 6/2/1993, बैठक क्रमांक 157, परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांच्या श्री क्षेत्र गाणगापूर आनंद यात्रेत त्यांनी भक्तांशी केलेले हितगुज भाग 12। या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून या हितगुजामध्ये पुढे म्हणतात, काही वेळेला मी इथे भक्तांना प्रश्न रूपाने विचारित असतो, तेव्हा भक्तांनी त्याला योग्य तेवढेच उत्तर द्यावे, परंतु नवीन त्यातून प्रश्न निर्माण करू नयेत। तुमचा उपद्रव होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे। लष्कराचे नियम हे अधिकाराचे असतात, त्याचा वयाशी अधिकाऱ्याचा संबंध नसतो। ती ईश्वरी शक्ती ही स्तुतीने उत्पन्न होत असते। नुसत्या देण्या घेण्याने काही फरक पडत नाही। गुरुचरित्रातही तेच सांगितले आहे की ती शक्ती प्रसन्न झाल्यावरच तुमची इच्छापूर्ती होत असते। गीतेमध्येही तेच आहे। भगवंतांनी जेव्हा विश्वरूप धारण केले तेव्हा अर्जुनाला त्यावेळी निजरूप दाखवा म्हणून भगवंतांची आळवणी करावी लागली, तेव्हाच ते शांत झाले। भगवंतांनी अर्जुनाचे सारथ्य म्हणजे नुसते रथाला रस्ता दाखवण्याचे काम केले नाही, तर अर्जुनावर जी अस्त्रे कौरवांनी सोडली होती ती अस्त्रे भगवंतांनी स्वतः झेलली। रथामधून संध्याकाळी युद्धभूमीवरून परतल्यावर भगवंत प्रथम उतरत असत, तर शेवटच्या दिवशी भगवंतांनी अर्जुनाला प्रथम रथातून उतरवून ते नंतर उतरले। त्याबरोबर तो रथ संपूर्ण जळून खाक झाला। सारथ्य करताना भगवंतांनी रथावर आलेली अस्त्रे सुद्धा अडवून ठेवली होती। आता युद्ध संपले तेव्हा काय करायचे म्हणून रथाभोवतालची आपली शक्ती भगवंतांनी काढून घेतली व त्यामुळेच तो रथ एकदम जळून नष्ट झाला। भगवंतांनी अर्जुनाचे असे रक्षण केले होते। असेच रक्षण आपल्या सर्व भक्तांना आहे, परंतु आपल्याला त्याची जाण नसते। ज्यांना हे कळत नाही तेच या शक्तीला नावं ठेवत असतात। ज्यांना याचे ज्ञान आहे तेच यातून वाचतील। संकटे रोज येत असतात, परंतु तुम्ही त्यातून वाचले जाता। हा कलियुगाचाच प्रभाव आहे। काही वेळेला वातावरणात सूर्यही नसतो व अंधारही नसतो, तरीही प्रकाश मात्र पडलेला असतो। हे कलीनेच रूप धारण केलेले आहे। दैव हे आपणच निर्माण करतो, वाढवतो, त्यातच नाश पावतो। अव्यक्तातून व्यक्त व व्यक्तातून अव्यक्त होण्याचे भगवंताचे सारखे सारखे चालूच असते। खूप ठिकाणी मेंदूची वाढ होत नसते, तरीसुद्धा ती मुले जगत असतात। हे खरोखरच आश्चर्यजनक आहे। उत्पत्तीचे ठिकाण जर एकच आहे तर अपूर्णत्व असे का राहते? झाडाची सर्व फळे सारखीच गोड असतात। तेव्हा सर्व भक्तांनी आपल्या कर्तव्यात अतिशय लीन राहा। जीवनात सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा ठरवाल तेव्हा नामस्मरण करा, ते नित्याने करीत जा। पूर्वी एक मोठे गुरु होऊन गेले, ते रोज सकाळी मानस पूजा करीत असत। मानस पूजेमध्ये मानस नैवेद्य दुधाचा दाखवत असत। त्यानंतर ते नैवेद्याचे मानस दूधही आपल्या सर्व शिष्यांना वाटत। एकदा ते मानस पूजेमध्ये शिष्यांना मानस नैवेद्याचे दूध वाटण्यास विसरून गेले। रात्री पोट फुगले, दुखू लागले। डॉक्टरांना बोलवण्यात आले। त्यांनी स्वामींना तपासल्यावर त्यांनी खूप दूध प्यायल्याचे सांगितले। स्वामींनी तर प्रत्यक्ष दूध प्यायले नव्हते। त्यांना नंतर स्वतःलाच मानस नैवेद्याचे दूध एकट्यानेच प्यायल्याचे आठवले। असे तुम्ही त्याच्याशी एकरूप होणं आवश्यक आहे।
आद्य शंकराचार्यांच्याही बाबतीत घडलेले तुम्हा सर्वांना ठाऊकच आहे. वडील बाहेर गेले म्हणून लहान असताना शंकराचार्यांनी स्वतः जगदंबेची पूजा केली. पूजा केल्यावर त्यांनी दुधाचा नैवेद्य दाखवला. त्यांनी देवीला नैवेद्याचा स्वीकार करायला सांगितल्यावर देवी प्रकट झाली व तिने सर्व दूध पिऊन टाकले. रोज शंकराचार्यांचे वडील पूजा करीत असत. देवी काही प्रत्यक्ष प्रकट होत नसे म्हणून ते स्वतः नैवेद्याचे अर्धे दूध पिऊन अर्धे शंकराचार्यांना देत असत. त्यामुळे आज देवीने प्रकट होऊन सर्व दूध प्याल्याने शंकराचार्य रडू लागले. देवीवर रागावले. सर्व दूध का प्यायलीस? मला अर्धे का नाही ठेवले? झाले. जगदंबा माता परत प्रकट झाल्या. त्यांनी शंकराचार्यांना असे दुधाकरता रडताना पाहिले. मग त्यांना शांत करण्यासाठी स्वतःच्या स्तनातून दूध काढून त्यांना दिले. शंकराचार्य त्यामुळे एक प्रकारचे प्रगल्भ बुद्धीचे शिवस्वरूप म्हणून प्रसिद्ध पावले. अशा तऱ्हेने भक्तीतून शक्ती आकारात येते. शक्ती आकारात आल्यावर कृपाही होत असते. शक्ती आकारात आली की त्यामुळे जनकल्याण व्हावे ही इच्छा असते. हिंदूंना हे ज्ञान आहे, इतर धर्मियांना हे असे ज्ञान नाही. पूजा अर्चा हे त्यासाठी करणे आवश्यकच आहे. ही पद्धत संतजनांनीही चालू ठेवली. गुजराती लोकांतही काही ठिकाणी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भगवंताची सेवा चालू असते. कुळाचार व कुळधर्म जे आपल्याकडे करण्याची प्रथा आहे त्याच्या मागेही तोच उद्देश असतो. सृष्ट व दृष्ट अशा दोन्ही प्रकारच्या देवता असतात. त्याप्रमाणे पूर्णाचे व मांसाचे नैवेद्य करायला लागत असतात. आपल्या कुळाचारात जर प्राण्याची हत्या म्हणजेच बळी देण्याची पद्धत असेल तर त्या परंपरेप्रमाणे ती पद्धत चालू ठेवायला हरकत नाही. त्यामुळे पाप काही लागत नाही. जुन्या रूढी परंपरा ज्या असतील त्या सर्वांनी पाळा. परंपरेच्या विरुद्ध कोणीही जाऊ नका. इथे गाणगापुरातही देव दुपारी भिक्षा मागायला येतात अशी कल्पना आहे. तेव्हा तुम्ही इथे गाणगापूरला आल्यावर एक दिवस भिक्षा मागून घ्यायला हरकत नाही. तुम्ही त्यासाठी दारोदारी सर्वांनी जायची गरज नाही. तुम्ही इथे नित्याने भिक्षा घेणाऱ्यांच्या वाट्यात सहभागी होऊ नका. गावातल्या प्रथा या योग्यच असतात. एखादा चमचा तरी भिक्षा इथे तुम्ही स्वीकारा. ज्या गावी जाल तेथील विचार तुम्हाला पाळायला पाहिजेत. मीही पूर्वी इथे भिक्षा मागितलेली आहे. पुढे माझे आचार विचारांचे नियम बदलले म्हणून मला तसे भिक्षा घेणे बंद करावे लागले. क्षेत्रांचे नियम हे तेथील महत्त्व सांभाळण्यासाठी आपण सर्वांनी पाळायलाच पाहिजेत. असे असले तरी तुम्ही कसलेही स्तोम जास्त करू नका व तुमच्या आचारात सेवेमध्ये कसलीही उणीव ठेवू नका. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुजाचे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.